दोघांनी आधीच ठरवलेलं होतं की आम्हाला मुंबईच्या बाहेर 2 दिवसासाठी जायचं होतं. माझं तेवढं काही काम महत्त्वाचं नव्हतं, पण रोहनचे काम खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे रोहन म्हणू लागला की आता उद्या मम्मीला कुठे सोडायचं? मम्मीला येथे घरी आपण नसल्यावर तिला करमेल का नाही? मला तर काही कळतच नाही. आणि मी पण रोहनला म्हणलो, यार आपल्याला उद्याचं जायचं आहे ना, आणि आपल्याला यायला 2 दिवस लागतील. तेव्हा रोहन मला म्हणू लागला की तू येऊ नको, तुझं तेवढं महत्त्वाचं काम नाही ना, आणि तू इथेच राहा, आणि तुला 2 दिवसांच्या सुट्ट्या तरी मिळाल्या आहेत, असं रोहन मला म्हणू लागला. आम्ही बोलत असताना आंटी काही पण मध्ये बोलत नव्हती, आणि आंटीच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि तिच्या डोळ्यातला खेळकरपणा मला बेधुंद वेड लावत होता. दुसऱ्या दिवशी रोहनला कामामुळे मुंबई बाहेर जायचे होते, म्हणून तो मला म्हणाला, आईची काळजी घे. मला तर ऑफिसमधून 2 दिवसांची सुट्टी होती, म्हणून मी रोहनला म्हणालो, हो मी आंटीला मुंबई फिरायला घेऊन जातो. असं बोलून माझा मित्र रोहन सकाळी सकाळी निघून गेला. आंटी जास्त तिची गावाकडे राहिली होती, त्यामुळे तिला शहरातले वातावरण खूप वेगळे वाटत होते. उंच उंच इमारती आणि मोठी मोठी हॉटेल बघून ती आंटी किती छान आहेत आणि किती मोठे आहेत म्हणायची. ते पाहून तिला प्रत्येक गोष्टीचं नवल वाटू लागलं. आणि आम्ही चालत असताना आंटी मला म्हणू लागली की अरे मला थोडी कपड्याची पण खरेदी करायची आहे. आणि असं म्हणल्यावर आम्ही दोघे जण एका मॉलमध्ये गेलो, आणि आंटी कपडे घ्यायला दुकानामध्ये गेली, आणि मी